अदिती है बघ अदिती बघ मगाशीच तू ती चप्पल रिपेअर करून घ्यायला हवी होतीस. आता मी करतोय तर तेही नाही. गरज नाहीये. गरज आहे अदिती आणि गरज नवीन चप्पलांची. हे काय चाललंय तुझं? हे असं वागण्यापेक्षा सरळ मला तोंडावर सांग ना, जय तुझी लायकी नाहीये नवीन चप्पल विकत घेऊन देण्याची. किंवा तुझे पप्पा असते ना तर आता काय म्हणाले असते माहितीये? या अशा तुटलेल्या चपला वापरण्याची तुमच्यावर वेळच आली नसती. मी तर 1760 नवीन चपला घेऊन दिल्या असत्या. म्हणून तू टाळतेस ना मला अदिती. तुझे पप्पा जसे मला टाळतात ना तशी करतेस तू. या तुझ्या वागण्याचा अर्थ नाही कळत आहे मला. अरे तुला तुझ्या पप्पांच्या वागण्याबद्दल मी काहीतरी सांगतोय तर तुला ते ऐकूनच घ्यायचं नाहीये. तुला कळत नाहीये का त्यांचं वागणं? आणि कळत असलं तरी ते चुकीचं आहे बाबा हे मान्यच करत नाहीयेस तू. अदिती मी हे सगळं तुला सांगतोय कारण तू माझी बायको आहेस तर तुला नेमका त्याच गोष्टीचा राग येतोय. अदिती तुला आता तुझे पप्पा जास्त जवळचे वाटायला लागलेत का? अदिती मी काहीतरी विचारतोय तुला. जय मला ह्यावेळी ह्या विषयावर काहीही बोलायचं नाही. यावेळी कशाला? आपण कुठल्याच वेळी कुठल्याच विषयावर काहीही बोलायलाच नको. नाही म्हणजे काय होईल? मी तुझ्या पप्पांबद्दल काहीतरी बोलणार नाही, तुला त्याचा राग येणार नाही, आपल्यात वाद होणार नाही. नाही अदिती फायनल आहे. इथून पुढे तू माझ्याशी काहीही बोलायला येऊ नकोस आणि मीही तुझ्याशी काही बोलणार नाही. करेक्ट आहे. का बोलशील माझ्याशी? माझी लायकीच नाहीये ना. तुझ्यासाठी तुला तुझे पप्पा महत्वाचे. दरवेळेस जागरणावर न विचारणारी तू आज साधं एकदा विचारलं नाहीस की काय काम करतोयस, का जागतोयस? का विचारशील? तुझ्या पप्पांनीच लावून दिले ना हे काम. काय तर म्हणे मॉरिशसला जायच्या टूर प्लॅन मध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी हायलाइट करा, मार्क करा. खरं तर हे काम ना कम्प्युटरवर पण होऊ शकतं पण त्यांचा 8 तास. पण हे तुला सांगितलं तर तुला पटणार नाही कारण तुझे पप्पा कधी चुकूच शकत नाही. मी माझी तर लायकीच नाही. माझं ऐकणार तरी कोण? कोणीच नाही. झोप महत्वाची. माझी लायकीच नाही. ती बायकोसाठी नवीन चप्पलही विकत घेऊन देऊ शकत नाही. आता काय लिहून देऊ का? तुझ्या बिना
जय, तुझी चिडचिड, तुझा राग सगळं मला कळतंय. पण तुझी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची आहे रे. हे असे प्रसंग येणार याची तुला कल्पना होती ना? मग आता त्याला फेस करण्याऐवजी तू ब्लेम करत सुटलायस, आणि ज्याचा तुलाही त्रास होतोच आहे. तुला कळत कसं नाहीये जय? हा अजून झोपलाय. अरे मीटिंग आहे ना तुझी. पण उठवलं नाही तर उठणारही नाही. जय, जय, जय उठ, तुझी मीटिंग आहे ना. जय उठ ना, तुझी मीटिंग आहे ना. गुड मॉर्निंग. अर्ध्या तासात मीटिंग काय? एवढा वेळ झोपलो मी? म्हणूनच उठवत होते मी तुला. जय थोडं स्माइल कर ना प्लीज. मुद्दाम करताय, काही कळत नाही. जय, हे काय? आज मला बाई न म्हणताच जाणार? आज तुझी मीटिंग आहे ना, छानच होईल. डोंट वरी. ऑल द बेस्ट. मी आता तुला ऑल द बेस्ट पण नाही म्हणायचं का? अदिती, हे घ्या डबे. थँक्यू काकू, येतो. काय ग, अजून अबोला संपला नाही वाटतं तुमचा? बरोबर, तू आता डोळे सुजवून घेऊ नकोस रडून. तुलाही ऑफिसला जायचंय ना. हा, मग रडू नकोस. मी बघते ना, त्याला ऑफिसमधनं येऊ देत. चांगले त्याचे कान पकडते. नाहीतर असं करते, ह्यांनाच सांगते फोन करून. नाही नको, काकांना नका सांगू. बरोबर आहे, ते ओरडतील ना तुझ्या नवऱ्याला. बरोबर, मीच खडसावते त्याला. हा, पण तू आता निघ बरं. ऑफिसला उशीर नको ना व्हायला. हा, अगं अगं, अशीच काय चाललीस? पर्स नाही का घ्यायची?
हो घेऊन येते. फाईल घरीच विसरलाय. मीटिंगला जर हा असाच गेला तर किती मोठी गडबड होईल. जय प्लीज फोन उचल, खूप अर्जंट आहे. जय उचल ना फोन. कालपासून मस्का मारत होतो तेव्हा बोलली नाही, आता घरातनं बाहेर पडलो तर लगेच फोन का? मलाही नाही बोलायचं. काल मी उगाच ताणून धरलं, माझंच चुकलं. ते किती उशीर. ते दाभोळकर आले का? नशीब अजून आले नाहीयेत, पण येतील कधी, ऑन द वे आहेत. घे ना, कोणाचा आहे? नाही, ते मोबाईल कंपनीवाल्यांचं. जाम बोर करतात हे लोक. जय ती फाईल आणलीस ना? आहे ना? हो आहे, एकच मिनिट फक्त चेक करतो परत. हॅलो मिस रजनी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आजच्या मीटिंगची तयारी झाली सगळे? येस सर, तुम्ही सांगितलेले हार्ड कॉपीज पण रेडी केल्या. गुड गुड. एक्सक्यूज मी सर, मी आलोच. आदिती, hey! 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 अदिती. अदिती, अदिती. अदिती.
अदिती 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 सावकाश 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 ड्रायव्हर ड्रायव्हर अदिती 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 सावकाश अदिती अदिती डोळे उघड प्लीज. सावकाश सावकाश अदिती प्लीज डोळे उघड. नर्स नर्स डॉक्टर कर्णिक कुठे आहे? अदिती अरे व्हॉट यू मीन काय येत आहेत? मी फोन केला होता, त्यांना लगेच फोन केला. कम ऑन फास्ट फास्ट. रजनी का फोन करते मला? जय तिथे पोचला नाही की काय? आधी तिथे पोचली नाही, जय तिथे गेला नाहीये. केतकरांना सगळं कळलं की काय? हॅलो रजनी, हा काका जय तिथे पोचला ना? काका जय आलाय. इथे थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय आता? अदितीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो म्हणजे मी जय दाभोळकर सर आम्ही सगळेच आहोत इथे हॉस्पिटलमध्ये. अगं पण हे तिला गाडीने उडवलं. कदम काय झालं? हॅलो द्या तो फोन इकडे. हॅलो हा नंदिनी मॅडम. अगं मी तिलोत्तमा बोलते. बोल रजनी. अदितीचा ऍक्सिडेंट झालाय. अदितीचा ऍक्सिडेंट झालाय? आम्ही इथे मीटिंगला आलो होतो ना, तर तिथेच अदिती पण होती. पण ती तिथे कशी? ते नाही मला माहित, पण तिथे तिला गाडीने उडवलं. ओ गॉड. फार लागलंय का तिला? नाही म्हणजे नक्की अंदाज नाहीये. अदिती बेशुद्ध आहे आता. डॉक्टर चेक करतात. ओके. आता कुठेच नाही? आता दुबईत आहे, संध्याकाळी युरोपला निघतोय. हो बर बर, काळजी घे. हा माझी काळजी करू नको साऊ. तुझी तब्येत कशी आहे? तुला माहितीये मी नेहमीच मजेत असते. तू इथे असतानाही आणि तू नसतानाही. म्हणजे तुला माझी आठवण येत नाही? ए असं कसं? येते ना, खूप खूप आठवण येते. म्हणून तर इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये जास्त मन रमवण्याचा प्रयत्न करत असते. असं उगाच इमोशनल करू नको साऊ. इमोशनल? मग काय मी म्हंटल तर माझ्यासाठी परत येशील का? येऊ? गट्टू? आऊ गट्टू खूप बदललास तू. म्हणजे माणसात आलास. अहो मी तसाच आहे अजून. मला कळतोय ना काय फरक झालाय गट्टू ते. पण हा जो काही बदल झालाय ना, त्यांनी खूप बरं वाटतंय मला. अहो मिस दाभोळकर कुठे आहेत का? त्यांना फोन करतो त्या उचलतच नाहीत. अच्छा, काही काम होतं का की? अहो मला त्या कर्नाटक प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायचं होतं म्हणून तुला विचारतो. कामात आहेत का त्या? नाही, नवरे आत्ताच सांगून गेले, अजून आली नाहीये ती. अजून आल्या नाही? आईसाहेब सॉरी, तुम्ही फोनवर बोलताय पण. हा एक मिनिट. हा बोल, काय अर्जंट आहे का? हो आईसाहेब, अदितीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, आत्ताच रजनीचा फोन आला होता. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तुम्ही एक मिनिट, तू जरा शांत हो. हॅलो आऊ. मी येते. हॅलो आऊ काय? कुठे झाला ऍक्सिडेंट? हॅलो, हे बघ अविनाश, तू काही काळजी करू नकोस. मी बघते इथे काय करायचं ते. अहो प्लीज मला कळवा. हो मी तुला कळवते, तू काळजी करू नकोस. हा ठेवते आता.